परिषद आज राज्यभरात आंदोलन करणार आहे. त्यांनी इशारा दिलेला आहे की जर त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर पुन्हा एकदा कारसेवा करू आणि ती कबर उद्ध्वस्त करू. कालच बजरंग दलचे काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं की राज्य शासनाने महाराष्ट्रातून औरंगजेबची कबर काढली पाहिजे, नाहीतर आम्ही कार सेवा करून ती कबर खोदून काढू, अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. या बाबतीत शासनाने ही बाब गंभीरतेने घ्यायला पाहिजे, कारण की पहिलेच महाराष्ट्रामध्ये लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती बरोबर नाही आहे आणि त्या परिस्थितीमध्ये अशी जर काही घटना घडली तर फार मोठ्या प्रमाणात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. महाराष्ट्राच्या जनतेचे अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, कापसाला भाव नाही, CCIची खरेदी थांबली, सोयाबीनला भाव नाही, संत्रा मोसंबीला भाव नाही, असे अनेक प्रश्न, बाकीसुद्धा जनतेचे प्रश्न असताना, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न अनेक असताना अशा पद्धतीनं बजरंग दलनी वक्तव्य करणं हे अतिशय दुर्दैवी आहे आणि त्या बाबतीत राज्य शासनाने उचित पावलं उचलली पाहिजे. शेती क्षेत्र पाहिलं महाराष्ट्रामध्ये, काल तुम्ही सांगितलं शेती क्षेत्र कमी झालं आहे, पण सरकारच्या काही प्रतिनिधींचं म्हणणं असं आहे की शेती क्षेत्र कमी झालं महाराष्ट्रात, याचा अर्थ महाराष्ट्राचा विकास होतो आहे, म्हणजे हायवेज झाले, रेल्वेज आहे. ठीक आहे, शेतीचं क्षेत्रफळ जे आहे ते कमी होत आहे, कारण की ठीक आहे, बरोबर, आपल्या डेव्हलपमेंटला जमीन लागते. आपण हायवेज करतो, तुमच्या रेल्वे करतो, शाळा उघडतो, अनेक इन्फ्रास्ट्रक्चरची गोष्टी करतो, त्याला जमीन लागते. त्याच्यामुळे शेतीचं क्षेत्रफळ कमी होतं आहे, शेतीवरचा भार अधिक वाढतो आहे आणि त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अर्बनायझेशन, जे शहरीकरण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. ग्रामीण भागामध्ये जनता अतिशय त्रस्त आहे. ग्रामीण भागामध्ये अनेक प्रश्न आहे. त्यांच्या शेतमालाच्या भावाचा प्रश्न आहे, त्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न असल्यामुळे गावातील मोठ्या प्रमाणात शेतकरी ते शहरामध्ये त्यांचा ओढा आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्ती शहरीकरण हे महाराष्ट्रात होत आहे. देशामध्ये अजूनही काही असे राज्य आहेत की त्या ठिकाणी शहरीकरणाचा रेट फार कमी आहे. त्या काही राज्यामध्ये, देशातील काही राज्यामध्ये शेतीचं क्षेत्रफळ वाढत आहे, पण आपल्या भागामध्ये शहरीकरणाच्या प्रश्नामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं क्षेत्र कमी होत आहे. त्याच्यामुळे पुढील काळामध्ये अन्नधान्याचा प्रश्नसुद्धा त्यांना निर्माण होऊ शकतो. याच्या बाबतीत सुद्धा राज्य शासनाने योग्य तो विचार करायला पाहिजे. कापूस अजूनही शेतकऱ्यांकडे पडून आहे, मात्र CSIनं शनिवारपासून जे आहे ते शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी बंद केली आहे. त्यामुळे आता खासगी बाजारात कापसाचे दर पडण्याची मोठी शक्यता आहे. असं आहे की CCIची खरेदी बदल्या काळामध्ये चालू होती, पण त्यांनी शनिवारपासून खरेदी एक बंद केली. आजच्या तारखेला कोणतीही शासनाच्या माध्यमातून खरेदी नाही आणि त्याचा फायदा आता व्यापारी मंडळ घेणार. पहिलेच कापसाला भाव नाही. तुम्ही आठवा, आमचं जेव्हा सरकार होतं, महाविकास आघाडीचं सरकार होतं, तेव्हा 13,000 14,000 रुपयापर्यंत आम्ही प्रति क्विंटल कापसाला भाव दिला. आता 7,000 भाव आहे आणि त्याच्यातही जर CCIची खरेदी जर बंद झाली तर अजून यामध्ये भाव कमी होईल आणि त्याच्यामुळे अजून शेतकऱ्यांच्या अडचणी वाढेल. या बाबतीतसुद्धा लवकरात लवकर राज्य शासनाने कापसाची शासकीय खरेदी कशी चालू होईल आणि शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव कसा मिळेल यासाठी लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे. फोनवर बोलताना किंवा भाषणाच्या सुरुवातीला जय शिवराय म्हणायचं असं राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांनी निर्णय घेतलेला आहे. जयंत पाटलांनी त्याची सुरुवातही केलेली आहे, काय सांगाल? चांगलं आहे. आम्ही तशी मुंबईच्या सभेमध्ये, मुंबईच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला आणि चांगली सुरुवात आहे त्यानिमित्तानं. तुम्हाला सुद्धा सर्वांना जय शिवराय. काल सुप्रिया सुळेंनी धनंजय मुंडेवर टीका केलेली आहे की बरं झालं पक्ष फुटला, जो व्यक्ती आपली बायको आणि मुलीच्या गाडीमध्ये बंदूक ठेवतो अशा फालतू माणसाबरोबर काम करणं शक्य नाही, अशी टीका सुप्रिया सुळेंनी ऐकली मी. त्यांनी जी टीका केली ती ऐकली मी. आता ज्या पद्धतीनं बीडमध्ये ज्या पद्धतीनं गेल्या 4 महिन्यापासून प्रकार होत आहे
खोक्या बोक्या ठोक्या काय काय नावं आहेत त्यांची काही समजत नाही. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गुंडगिरीचं राज्य पसरलेलं आहे. पवारसाहेबांनी सुद्धा त्याच्याबद्दल चिंता व्यक्त केली की बीड जिल्हा सुरुवातीला असा कधी नव्हता, पण ज्या पद्धतीनं गुंडागर्दीचं त्या ठिकाणी आणि गुंडागर्दी करणाऱ्या लोकांना संरक्षण देण्यात येतं आणि त्याच्यामुळे तिथे जास्ती गुंडागर्दी फोफावते, हे संपूर्ण चित्र त्या ठिकाणचं आहे. त्याचा उल्लेखसुद्धा माननीय शरद पवार साहेबांनी केलेला आहे. 100 दिवसात एका मंत्र्याची विकेट गेलेली आहे, पुढील 6 महिन्यात आणखी एक मंत्र्याची विकेट जाणार असं सुप्रिया सुळे म्हणालेले आहेत. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन सुप्रियाताई म्हणतात एक मंत्र्याची, संजय राऊतांकडे तर कागदपत्र आहे ते म्हणतात 6 मंत्र्याची विकेट जाणार. आता एकाची जाणार की 6 जाणार त्यात लवकरात लवकर कळेल. प्रशांत कोरडकर प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं जामीन मिळालेला आहे, अंतरिम जामीन मिळालेला आहे, अटक करून पोलिसांचं म्हणणं असं आहे आणि न्यायालयानं या संपूर्ण प्रकरणामध्ये निरीक्षण असं नोंदवलं आहे की कोरडकरनं जो दावा केला होता की तो आवाज माझाच नाही आहे, माझा नाही आहे आणि AI वगैरे वापरला आहे, यावरती पोलिसांनी आपलं म्हणणं काही दिलं नाही आहे, म्हणून त्याला तो दिलासा मिळालेला आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे तुम्ही कसं बघता? हा संपत आहे. प्रशांत कोरटकरला राज्य शासनाचं संरक्षण आहे हे याच्यावरून दिसतं आहे. मी मागे बोललो होतो की जेव्हा प्रशांत कोरटकरनी वक्तव्य केलं त्यावेळेसच त्याला जर अटक नागपूरला त्याला अटक झाली असती. नागपूरच्या त्याच्या घरी पोलिसांचं संरक्षण असतानासुद्धा, त्या ठिकाणी पोलीस असतानासुद्धा तो नागपुरातून फरार झाला. सर्वांना हेच आश्चर्य आहे की त्याच्या घराला पोलिसांचं संरक्षण असताना, तो घरात असताना पोलिसांच्या संरक्षणामध्ये तो फरार कसा होतो. आणि ज्या पद्धतीनं न्यायालयामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून बाजू ठेवायला पाहिजे होती, जो फी द्यायला पाहिजे होता राज्य शासनाच्या माध्यमातून, त्या पद्धतीची बाजू, त्या पद्धतीची कमजोर बाजू ठेवल्यामुळे त्याला कोर्टाच्या माध्यमातून त्याला दिलासा मिळाला आहे. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला राज्य शासनाने संरक्षण देऊ नये आणि या बाबतीत फार मोठा आक्रोश त्या निमित्तानं जनतेचा आहे. थँक्यू.